नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान असे चटपटीत क्रिस्पी अशा भजींची रेसिपी बघणार आहोत. तर बघू शकाल त्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ आणि 1 कप हरभरा डाळ ही रात्रभर भिजवून घेतली. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण हरभरा डाळ आणि तांदूळ गरम पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजवून घेतले तरी काही हरकत नाही. त्यानंतर ह्या तांदूळला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि लगेच आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेणार. डाळ आणि तांदूळ काढून घ्यायचं. यामध्ये मी अगदी थोडंसं पाण्याचं घातलंय. जास्ती पाणी घालू नका जेणेकरून आपलं मिश्रण हे पातळ होणार नाही. त्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची, आपल्याला कितपत भाज्या ह्या तिखट हव्या आहे त्यानुसार, अर्धा चमचा जिरे. जर आपल्याला ओवांचा फ्लेवर आवडत असेल तर ओवा देखील घातला तरी काही हरकत नाही. यामध्ये आपण लगेच 1 चमचा धने नसतील तर धने पावडर वापरलं किंवा स्किप केलं तरी काही हरकत नाही. आपल्या आवडीनुसार थोडाफार आपण ह्यामध्ये बदल केला तरी काही हरकत नाही. हिरव्या मिरचींच्या जागेवरती लाल तिखट वापरलं तरी अगदी छान अशा ह्या भज्या तयार होतात. लगेच आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण घातलं आहे. हळद आपण घालून घेऊया. हळद घातल्यानंतर लगेच आता याच्यामध्ये आपण अगदी थोडासा हिंग देखील घालणार. हिंगामुळे काय असणार आहे, आपण इथे चणा डाळ वापरली म्हणजे पचायला अगदी सोपं आपल्याला ह्या भाज्या जातील आणि चविष्ट देखील ते तयार होतील. तर लगेच आपण आता अजिबात पाणी वगैरे नाही घालता मिक्सरला छान जाडसर असं वाटून घेणार आहोत. नेहमी आपण मूग भजी तयार करतो अगदी तसं मिश्रण याचं तयार करू. ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार करून यायचं. यामुळे काय होतं, अगदी छान अशी कुरकुरीत आपली भजी ही तयार होते. जर आपण अगदी बारीकीचं दळून घेऊ तर त्यामुळे अगदी छान चिकट अशी आपली भजी तयार होते आणि ते आतपर्यंत छान व्यवस्थित तळून होत नाही. लगेच दळून घेतलेलं संपूर्ण मिश्रण आता आपण एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये जर आपल्याला आवडत असेल तर जास्ती अगदी भरपूर अशी कोथिंबीर किंवा बारीक चिरून घेतलेला कांदा देखील आपण घालून घेऊ शकतो. तर आज मी कांदा वगैरे काही न घालता फक्त आपण आता याच्यामध्ये चिमूटभर आता सोडा हा घालणार आहोत. आपला रेग्युलर नेहमीचा सोडा मी यामध्ये टाकला आहे. तर त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर आता आपला सोडा ह्या मिश्रणमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर लगेच यासोबत आपण सॉस किंवा चटणी अगदी सहज खाऊन घेऊ शकतो. आज आपण अगदी छान अशी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणीही आपण बनवणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण ते मिश्रण साईडला ठेवून देऊ आणि चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं घेतलं. ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. आता आपल्याला चटणी ही कितपत तिखट हवी त्यानुसार यामध्ये आपण आता हिरवी मिरची आपण टाकून घेऊया. लगेच अगदी थोडेसे मी भाजून घेतलेले शेंगदाणे किंवा कच्चे शेंगदाण्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही. आपण त्याला नंतरून ह्या चटणीला शिजवणारच आहोत. त्यानंतर लगेच अगदी थोडंसं जिरं, छान आंबट गोड तिखट अशी आपली चटणी होणार आहे. त्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबूचा रस हा घालते. तर जर आपल्याला निंबू नसेल तर इथं आमचूर पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही. पाणी न वापरता सर्वात आधी आपण आता याला छान जाडसर असं याचं वाटण तयार करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आपण आता चटणीचं वाटण तयार करून घेतलं आहे. आता आपल्याला चटणी ही कितपत सैलसर पातळ हवी त्यानुसार आपण आता यामध्ये पाणी घालून मिक्सरवरती पुन्हा आपण हिला बारीक फिरवून घेणार आहोत. अगदी जास्तीही बारीक फिरवण्याची गरज नाही. अगदी छान रवेदार अशी आपण ही चटणी बनवणार आहोत. जर अगदी बारीक असं फिरवून घेतलं तर त्यामुळे काय होतं, जी चटणी असते ती दिसायला देखील वेगळी दिसते आणि अशी थोडी ती देखील चिकट होते. तर आपल्या चटणी ही तयार झाली. आता आपण तिला फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी साईडला गॅसवरती लगेच आपण पातेलीही गरम करून घेतली. त्यामध्ये लगेच 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. तेल अगदी छान तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये जर आपल्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता किंवा मोहरी, ज्यावेळेस आपण चटणी तयार करून घेतली त्यावेळेस जिरेचा वापर केला आहे म्हणून आपण आता इथे फक्त मोहरीचा वापर करणार आहोत. जर तुम्हाला तिळीचा फ्लेवर आवडत असेल तर तीळ देखील आपण वापरली तरी काही हरकत नाही. आता बघू शकाल मोहरी अगदी छान फुलल्यानंतर मी लगेच त्यामध्ये 1 चमचा तीळही घातली. तीळ देखील अगदी छान परतल्यानंतर लगेच आपण जे वाटण तयार करून घेतले चटणीचं ते यामध्ये आपण टाकून घेतलं आहे.
तर आपल्याला चटणी ही कशी हवी, घट्टसर, पातळ, त्यानुसार आपण पाणी हे ॲडजस्ट करून घ्यायचं. गरजेनुसार आपण पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ही चटणी आपण 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती हळद घालून आता तिला शिजवून घेणार आहोत. जर तुम्हाला अशी शिजलेली चटणी आवडत नाही तर डायरेक्टली वरून फोडणी घातली तरी काही हरकत नाही. बऱ्याच वेळेस काय करतो आपण, तशी देखील चटणी ही बनवली जाते, पण तुम्ही नक्की एक वेळेस या पद्धतीने चटणी बनवून बघा. अगदी छान चविष्ट अशी आपली ही चटणी ही तयार होते. तर मंद आचेवरती मी हिला 3 ते 4 मिनटं अगदी छान अशी शिजवून घेतली. आता आपली चटणी देखील छान अशी चटपटीत, आंबट, गोड, तिखट अशी चटणी तयार झाली. त्यानंतर लगेच भज्या बनवण्यासाठी साईडला गॅसवरती तेल हे गरम करून घेतले. आता आपलं तेल हे गरम झाल्यानंतर आपण मंद आचेवरती छान कलर बदलेपर्यंत आपण आता ही भज्या तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे लगेच आपण आता भज्या ह्या घालून घेऊया. तर अगदी कमी तापलेल्या तेलामध्ये आपण आता भज्या ह्या घालणार आहोत. ह्यामुळे काय होतं, आपली भजी जी आहे ती आतपर्यंत अगदी छान अशी तळून होते. आता तुम्हाला तळाशी अशा दिसत आहे, पण जसजशी आपली भजी अगदी छान आतपर्यंत तळून होईल तर तसे ते अगदी वरती येतात आणि अगदी छान अशी फुगीर आणि अगदी परफेक्ट अशी आपली जाळीदार अशी भजी ही तयार होते. तर मी मंद आचेवरती 1 ते 2 मिनटं तळून घेतले. तुम्ही बघू शकाल आपले भजे जसे तळायला जास्ती अगदी परफेक्ट तळून होतील तसे ते अगदी हलके होतात आणि अगदी छान अशा तेलामध्ये ते तरंगायला लागतात. तर अशाच पद्धतीने आपण मंद आचेवरती यांना छान कलर बदलेपर्यंत आपण आता तळून घेणार आहोत. आतमधनं अगदी मऊ आणि बाहेरून अगदी छान कुरकुरीत अशी आपली ही भजी तयार होते. नेहमी तुम्ही या पद्धतीने जर तुम्ही एक वेळेस करून बघाल तर नेहमी या पद्धतीने भजी ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर आता आपली भजी अगदी छान अशी परफेक्ट तळून झाली. लगेच आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. अजिबात हे तेलकट वगैरे होत नाही. तर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली कुरकुरीत अशी भजी ही तयार झाली. तर लगेचच आपण ह्याच पद्धतीने आता संपूर्ण ज्या भज्या आहेत त्या संपूर्ण या पद्धतीने आता तळून घेणार आहोत. आपण तर नेहमी डाळ आणि तांदूळपासून ढोकळे तयार करत असतो किंवा इडली वगैरे आपण असे नेहमी प्रकार बनवत असतो. पण अशा नवीन पद्धतीने जर आपण पदार्थ करून खाल्ला तर अगदी केला तर आणि सर्वजण अगदी आवडून देखील ते खातील. तर ह्याच पद्धतीने आपण आता संपूर्ण भज्या ह्या तयार करून घेऊया. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली चटपटीत, चविष्ट, पौष्टिक अशी आपली अजिबात तेलकट न होता परफेक्ट अशी आपली भजी ही तयार झाली. आतमधनं अगदी परफेक्ट अशी आपली जाळीदार भजी तयार झाली आणि बाहेरून अगदी छान अशी परफेक्ट क्रिस्पी आपली तयार आहे. जर आपल्याला चटणी बनवायला वेळ नसेल तर चटणी नसेल बनवायची तर आपण यांना भज्यांना अगदी सहज अशा देखील आपण त्यांना खाऊन घेऊ शकतो. मुलांना देखील आपण डब्याला देऊ शकतो का अगदी पौष्टिक अशा आपले चविष्ट अशा भज्या ह्या तयार होतात. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.